जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती गठीत झालेली आहे। राज्य सरकारने याबाबतचा GR काढलेला आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। झी24 तासने या गैरव्यवहाराची बातमी सर्वात आधी दाखवलेली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या सगळ्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिलेले होते आणि आता त्या संदर्भातली ही मोठी अपडेट आहे। समिती गठीत झाली आहे। राज्य सरकारचा GR ही निघालेला आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती गठीत झाली आहे। राज्य सरकारने याबाबतचा GR ही काढलेला आहे। पुणे कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणी सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 40 एकर मोक्याची जागा बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप पार्थ पवार आणि त्यांची कंपनी मीडियावर आहे आणि याच प्रकरणी मोठी अपडेट येते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, समिती गठीत झालेली आहे, काय ताजे अपडेट आहेत? निश्चितच रुबीना, खरं तर सरकारकडनं या प्रकरणाची दखल घेण्यात आली। काल मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर या प्रकरणात कारवाईला वेग आला आणि आता या मुंढवामधल्या पुण्यातल्या या मुंढवा प्रकरणामध्ये पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये समितीची नियुक्ती शासनाकडनं करण्यात आली आहे। या संदर्भातला शासन निर्णय जो आहे तो काही वेळापूर्वीच काढण्यात आलेला आहे। 40 एकर भूखंडाच्या संदर्भामध्ये जे काही प्रकरण घडलं, खरं तर सर्वे नंबर 88 मुंढवा या भागातलं खरेदीच्या संदर्भामध्ये जे काही अनियमितता झाली त्या संदर्भात एकूण 6 सदस्यांच्या समितीची आता स्थापना सरकारकडनं करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगानं या समितीच्या माध्यमातून या प्रकरणामध्ये अनियमितता झाली किंवा नाही, तसेच या संदर्भामध्ये अनियमितता आढळली असेल तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणं, तसेच या संबंधात जमीन पूर्वस्थितीवर आणण्यासाठी उपाययोजना सुचवणं आणि भविष्यात अशा प्रकारची प्रकरणं घडू नये यासाठी उपाययोजनांची सुचवणूक करणं, या संदर्भातला अहवाल 1 महिन्याच्या कालावधीमध्ये शासनाकडे सादर करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले। टाइम बाउंड, खऱ्या अर्थानं ही एक खूप महत्वाची गोष्ट आणि ही खूप मोठं यश झी24 तासच्या बातमीचं म्हणावं लागेल। 1 महिन्याच्या आत या प्रकरणातला अहवाल सरकारकडे देण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकंदर आधी मुख्यमंत्र्यांकडनं दखल घेण्यात संबंधितांवर FIR होणं असेल किंवा त्यानंतर या प्रकरणात अधिकाऱ्यांवर होणारी कारवाई असेल, यानंतर हे एक महत्वाचं पाऊल सरकारकडनं उचलण्यात आले। शासनाकडनं या संदर्भात 6 सदस्यांची एक समिती स्थापित करण्यात आली असून 1 महिन्याच्या आत या संदर्भातला अहवाल शासनाकडे सादर करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले। त्यामुळे या चौकशीमध्ये कोणाकोणाची नावं समोर येत आहेत, खऱ्या अर्थानं पार्थ पवारांचं नाव संदर्भात ज्या संदर्भात अनुषंगानं पुढे येते त्या पार्थ पवारांवरती काही कारवाई होते का आणि दिग्विजय पाटील तसेच शीतल तळमळे या सारख्या अनेक नावांचा यामध्ये सहभाग असतोय का, हे देखील पाहणं महत्वाचं असणार। त्यामुळे तुर्तास तरी एक महत्वाची बातमी, एक महत्वाची अपडेट झी24 तासने जी बातमी ब्रेक केली त्या अनुषंगाने येते। सरकारकडनं या संदर्भात महसूल आणि वन विभागाकडून यामध्ये समितीची नेमणूक करण्यात आली आहे। अगदी ओम, या सगळ्या प्रकरणानंतर हालचालींनाही वेग आलेला आहे। अजित पवार काही वेळापूर्वीच वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि काही मिनिटांनंतरच खरं तर हा शासन GR जो आहे तो जारी झालेला आहे। निश्चितच घटना अतिशय वेगवान आणि नाट्यमय पद्धतीने घडतायत। अजित पवारांकडनं काल या प्रकरणात आपल्याला कल्पना असल्याचं सूचित करण्यात आलं, मात्र सकाळी जेव्हा आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्यांनी या प्रकरणात आपल्याला काहीही माहित नाही असं म्हटलं। त्यानंतर त्यांनी 12 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली। त्यानंतर पुन्हा एकदा काही मिनिटांपूर्वी अजित पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना एकाच दिवसात सलग 2दा वर्षा बंगल्यावर येऊन भेटले आणि त्यानंतर कुठेतरी या सगळ्या गोष्टी घडतायत। खरं तर ही जी समिती स्थापन करण्यात आली त्यामध्ये अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय, ज्यामध्ये महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव असतील, पुण्याचे विभागीय आयुक्त असतील, पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, त्यासोबतच नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक असतील किंवा मुद्रांक विभागाचे सहसचिव, अशा एकंदर 6 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय। त्यामुळे कारवाई ज्या पद्धतीने होते, काल आपण पाहिलं असेल की झी24 तासने ही बातमी परवा ब्रेक केली, त्यानंतर काल अनेक प्रकारच्या मोठ्या कारवाया घडल्या आणि या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं काल अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली आणि त्या संबंधित कंपनीची कागदपत्र सुद्धा पोलिसांकडनं आणि एकंदर सरकारकडनं जप्त करण्यात आली। सगळ्या गोष्टी आता वेगवान पद्धतीने घडू लागतायत। त्यातल्या त्यात हा एक मुद्दा महत्वाचा होता की कधीपर्यंत साधारणपणे ही चौकशी पूर्ण होईल आणि या प्रकरणामध्ये संबंधितांवर कारवाई होईल आणि जो खऱ्या अर्थानं खूप मोठं नुकसान झालंय ते सरकारचं नुकसान 21 कोटींचं मुद्रांक शुल्क बुडवणं असेल किंवा जी जागा आरक्षित होती किंवा काही विशिष्ट वर्गासाठी देण्यात आली होती ती कशा पद्धतीने सरकारची फसवणूक करून किंवा सरकारला अंधारात ठेवून विकली गेली असा दावा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी केला की ही जमीन अद्यापही सरकारच्याच नावावर आहे, मात्र त्याची विक्री करण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आणि
ज्या अमेडिया कंपनीचा उल्लेख सातत्यानं होतोय त्या अमेडिया कंपनीतले भागीदार पार्थ अजित पवार यांच्या सहभागाच्या संदर्भात जी चर्चा होते त्यामुळे हे प्रकरण अत्यंत महत्वाचं बनले. जी 24 तासनं ही बातमी ब्रेक केल्यानंतर कारवाईला खऱ्या अर्थानं वेग आलाय. मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा कारवाई संदर्भात आदेश देण्यात आले. समितीची सुद्धा स्थापना झाली. अजित पवारांकडनं सुद्धा सातत्यानं आता या संदर्भात भूमिका स्पष्ट व्हावी ही मागणी केली जात होती. काल त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज पुन्हा एकदा त्यांच्याशी प्रतिसंवाद साधण्याचा आपण प्रयत्न केला आणि आज रात्री 7 ते 8 संध्याकाळी 7 ते 8च्या सुमारास अजित पवार स्वतः विस्तृतपणे पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात नेमकं काय घडलंय हे विशद करतील, त्यांची भूमिका मांडतील आणि एकंदर या प्रकरणात त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे. पार्थ पवारांनी जर हा व्यवहार केला असेल तर त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजित पवारांचा नेमका काही संदर्भ येतोय का. काल त्यांनी म्हटलं होतं की मला या प्रकरणाची माहिती नाही. आज देखील त्यांनी सांगितलं की माझा या प्रकरणाशी संबंध नाही. त्यामुळे कुठेतरी अजित पवार या प्रकरणापासून स्वतःला वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतायत का याची सुद्धा आता प्रामुख्याने चर्चा होते. काल देखील त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की या संदर्भात जो कंपनीचा ऍड्रेस आहे तो तुमच्या बंगल्याचा पत्ता दाखवण्यात आला त्यावेळेला त्यांनी तो बंगला माझा नाही तर पार्थ पवारांचा असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे कुठेतरी अजित पवार पार्थ पवारांच्या या प्रकरणापासून स्वतःला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतायत हे या निमित्तानं दिसून येते. त्यामुळे या संदर्भात अंतिमतः अधिकृतपणे कारवाईच्या माध्यमातून कोणाकोणावर एकंदर या सगळ्या प्रकरणामध्ये दोष ठेवला जातोय आणि या ओम अगदी ओम धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.